मी आज पावभाजी करणार आहे माझ्या पद्धतीने। तर मी तुम्हाला त्याच्यासाठी मी हा फ्लॉवर घेतला बघा, असं बारीक बारीक करून घेतलं आहे। हे मापाचं हा वाटी आहे ना, हे 1.5 वाटी आहे, म्हणजे हा एक आणि हे अर्ध। आता काय केलं, हे साफ करून अशी साफ करून घेते ना, त्याच्यामध्ये मी मीठ टाकते, कारण मीठ टाकायचं याच्यामध्ये आतमध्ये समजा अळी वगैरे असेल तर ती मरून जावी। 2-3दा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर या पद्धतीने। हे 1.5 वाटी आहे। मग आता मी याच्यामध्ये हे मटार घेतले बघा, हे मटार मी सोलून ठेवले ते घ्यायचे। म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त भाज्यांचं प्रमाण करायचं। मी माझ्या ह्याच्या आवडीप्रमाणे मी हे घालते। तर हे 2 वाट्या हे मटारचे दाणे आहेत। मुलं भाज्या खात नाहीत हो की नाही, मग त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण भाजी केली आणि समजा जास्तीची केली तर ठेवून दिली तरी चालते ती, नंतर ज्यावेळेला गरम करून आपल्याला ती मुलांना चपातीबरोबर देता येते। तर हे चांगलं मी धुवून घेणार आहे। नंतर हे मी अर्धा किलो बटाट्याची सालं काढून घेतली आहे, त्याचे मी तुकडे करून ह्या कुकरमध्ये मी घालणार आहे बघा। ह्या कुकरमध्ये सगळं मी शिजवून घेणार आहे। नंतर हे टॉमॅटो नंतर फोडणीच्याला घालणार आहे, पण ही फरसबी बारीक मीडियम आकाराचे। तर हे टॉमॅटो मी फोडणीच्या वेळेला घालणार आहे। हे 6 टॉमॅटो आहेत, बारीक चिरून मी ते ग्राइंडर आहे ना त्याच्यामध्ये बारीक करणार आहे। म्हणजे ग्रेव्ही नाही करायची, पण त्यात ते बारीक होतं। आणि ही थोडीशी म्हणजे 100 ग्रॅमपेक्षा कमीच आहे फरसबी। ही फरसबी मी बारीक करून याच्यामध्ये उकडत घालणार आहे। आणि या 2 शिमला मिरच्या, ह्या शिमला मिरच्या मी बारीक चिरून फोडणीच्या वेळेला टॉमॅटो, कांदा आणि शिमला मिरच्या अशी ते परतून मी मऊ करून त्यानंतर भाजी त्याच्यामध्ये घालणार आहे। ते तुम्हाला नंतर दाखवते। आता ही मी फरसबी बारीक चिरून ह्याच्यामध्ये घेते, धुवून स्वच्छ मी तुम्हाला कुकरमध्ये घालताना दाखवते। हे मी कांदे घेते आहेत बघा, हे किती कांदे आहेत, 3, 6, 7, 8 कांदे आहेत। ह्याच्यातले 3 कांदे आपल्याला ह्याच्याला लागणार कशाला, खाण्यासाठी। आणि हे एवढेच कांदे, म्हणजे 3 आणि 3 6 कांदे, आणि हे 6 टॉमॅटो आणि 2 भोपळी मिरच्या ह्या बारीक चिरून मी फोडणीच्या वेळेला परतणार आहे। आणि हे कांदे नंतर आपल्याला वरनं आपण घेतो ना बारीक चिरून कांदा, त्याच्यासाठी मी ठेवले ते साफ करून। तर आधी पहिल्यांदा हे फोडणीचं सामान नंतर, पण आधी हे उकडायचं सामान आहे ना, हे स्वच्छ मी धुवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते। हे बघा, फ्लॉवर आणि वाटाणे मटार मी स्वच्छ धुवून घेतले 3-4 वेळेला। आणि आता हे कुकरमध्ये मी घालते। बटाट्याचे 4-4 म्हणजे मोठे आहेत बटाटे, थोडे 4-5 तुकडे करणार आणि ते घालणार आहे। आणि नंतर मग ह्याच्यामध्ये हळद घालायची फक्त, आणि थोडंसं मीठ घालायचं। याला आपल्याला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला पण, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला, नंतर तिखट लागतं, बटर लागणार आहे। आणि मी हे बघा त्याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा येण्यासाठी ना मी थोडी वेगळी गोड चव येण्यासाठी बघा मी चिंच इथे भिजत घातली आहे गरम पाण्यामध्ये। या चिंचेचा कोळ काढून घालणार आहे। तर हे 2 पदार्थ झाले, म्हणजे मटार आणि फ्लॉवर। आता मी बटाटे चिरून घेते आणि फरसबी चिरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, मटार आणि फ्लॉवर घातले। आता हे फरसबीचे हे बघा असे मोठे मोठे तुकडे करून घातले आहेत। हे पावभाजीचं एक चांगलं आहे काय माहिती आहे, जी मुलं भाजी खात नाहीत, आवडत नाही बघा, फरसबीची भाजी फ्लॉवर नाही आवडत, मग त्याच्यासाठी ही भाजी करायला सगळ्यांनाच आवडते आणि म्हणून ही भाजी करायची। आणि हे बघा, बटाट्याचे तुकडे मोठे करून घेऊन मी स्वच्छ ना 2-3दा धुवून घेतले आहे, म्हणजे आतमध्ये स्टार्च आहे ना सगळं निघून गेलं आहे ते। आता हे बटाटे घालते। तुम्ही गाजर हवं तर गाजर किंवा बीट पण घालू शकता, पण मी नाही घालते, मलाच आवडत नाही। हे बघा स्वच्छ धुवून घेतले। स्टार्च अगदी मुंबईच्या रस्त्यांवर मिळते तशी होत नाही, तशी नाही हो, पण सगळे घटक मिळतात त्याच्यामध्ये घालता आपल्याला घालता येतात ना, म्हणून। तर झालं। आता मी 1 चमचा हळद घालते आणि मीठ थोडंसं घालणार आहे, भाजीला सगळ्या मीठ लागणार शिजताना म्हणून। आणि नंतर आपण कमी मीठ घालायचे। आता या कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी घालते। भाजी शिजायला हवी ना, म्हणजे बाहेर येता गमाने थोडंसं आणि घालते पाणी, कारण ते भाजी शिजायला लागणार आहे एवढं पाणी, म्हणून 2.5 ग्लास पाणी घातलं आहे। आता चांगलं असं ढवळून घ्यायचं। आणि चांगले मी ह्याला 4-5 शिट्या करणार आहे, म्हणजे काय होईल, भाजी सगळी शिजेल आणि नंतर मग स्मॅश करायला सोपं जाईल मुलाच्यासाठी।
कुकर ठेवला आहे मी गॅसवरती. आता ह्याला मी 5 शिट्या करून घेणार आहे आणि नंतर पुढची कृती तुम्हाला दाखवते. हे बघा 5 शिट्या करून आपण कुकर घेतल्यानंतर 15-20 मिनटं झाले, त्यांनी थंड आलं आहे. बघूया बघा. बघा भाजी चांगली शिजली आहे. आता ही काय करायची, या स्मॅशरने अशी स्मॅश करून घ्यायची चांगली चांगली स्मॅश करून जातात. आता हे काय तर मी एका वाडग्यात ओतून घेते, म्हणजे ती जरा बारीक करायला मला बरं कुकरमध्ये नको व्हायला. बटाटे वगैरे सगळी भाजी चांगली शिजली आहे. चांगली अशी एकदम बारीक करून घ्यायची. ही बारीक करून घेते आणि फोडणी कशी करायची ते तुम्हाला दाखवते. पावभाजीची फोडणी करण्यासाठी मी हा माझा पसरट कुकर आहे ना, ह्याच्यातच करणार आहे. तर हा गॅसवर गरम करत ठेवला आहे. आता हे बघा, तुम्हाला सांगितलं भोपळी मिरची चिरून घेतल्या, ते 2 होते छोट्या त्या. हा कांदा एकदम बारीक घेतला आहे कारण तो पटकन शिजेल म्हणून, आणि हा टॉमॅटो. आता आणि ही भाजी स्मॅश करून झाली आहे. आता मी काय करणार आहे, या फोडणीसाठी थोडंसं आधी बटर घालणार आहे आणि नंतर तेल घालणार आहे. तर आपल्याला कांदा चांगला शिजून घ्यायचा आहे ना, म्हणून. चांगलं वितळून घ्यायचं आणि थोडंसं तेल घालणार आहे, कारण तो आपल्याला कांदा टॉमॅटो चांगला शिजून घ्यायचा आहे म्हणून. 2 चमचे तेल घालायचं. आता पहिल्यांदा हा कांदा त्या ग्राइंडरमध्ये किती बारीक झाला आहे कांदा तो बघा. ते आपल्याला ग्रेव्ही करण्यापेक्षा, म्हणजे मिक्सर लावून ग्रेव्ही करण्यापेक्षा असा केला की जरा चांगला वाटतो म्हणून. आता परतून घेते. आता नेहमीप्रमाणे आपला कांदा लवकर शिजायला हवं, कांदा आणि टोमॅटो शिजायला हवं, आपण काय करायचं, मीठ घालायचं. भाजीमध्ये मी मीठ घातलं होतं, आता फक्त मी 1 चमचा मीठ घालणार आहे, कारण हा कांदा आणि टोमॅटो पटकन शिजायला हवं म्हणून. आता हे परतून घेते आणि ह्याच्यामध्येच ही मिरची, भोपळी मिरची, ती पण आपल्याला चांगली मऊ शिजून घ्यायची आहे. आता एवढ्यात काय मसाले नाही घालायचे, तरी मला वाटतं 10 मिनटं तरी जातील हे चांगलं शिजायला, कांदा टोमॅटो आणि मिरची शिजायला. तर मी झाकण ठेवून तर हे शिजून घेते. 10 मिनटं झालेली आहेत, बघूया आपण. बघा कांदा टोमॅटो चांगला शिजला आहे, चांगला मऊ झाला आहे. मी त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालते. बघा 1 चमचा घालणार आहे मोठा, हा माझा छोटा चमचा आहे म्हणून. हे बघा मोठा 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे. आता ही पण चांगली हिच्यातला हिरवेपणा जायला हवा ना, म्हणून आपण ही काय करणार आहोत, जरा वाहायला वाफ देणार आहोत. पण त्यापूर्वी काय करणार आहोत, आपलं हे लाल तिखट जे आहे साधं, जे आपण नेहमी वापरतो ना जेवणाला, ते कारण एव्हरेस्ट मसाला घालणारच आहोत, पण थोडासा आणि कलर येण्यासाठी ही नुसती मिरची पावडर आहे. तर ही 1 चमचा मिरची पावडर. बघा ह्या भाजीला पण आता त्याच्यामुळे दुसरा रंग घालण्याची गरज नाही, इतका सुंदर ह्या भाजीला पण रंग आलेला आहे, म्हणजे कांदा टोमॅटोला. तर आपण हे आलं लसूणची पेस्ट आणि हा नुसती मिरची हिरवी पावडर, ती जरा आपण 2 मिनटं ह्याला वाफ देऊया. बघा आता आलं लसूण टाकल्यानंतर बघूया आपण त्याची. हे बघा तेल सुटले, दिसते तुम्हाला, हे आपला कांदा चांगल्यापैकी भाजलेला आहे. आता काय करायचं आपण, तर हे घालायचं, ही आपण स्मॅश केलेली भाजी आहे ना, ही भाजी घालायची आणि आपल्याला हवं पातळ ते आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं. हे बघा तो बघ चांगलं एकजीव करून घ्यायची अशी, आणि नंतर पाणी घालायचं, आधी नाही पाणी घालायचं. बघा कलर ह्याचा येतो आहे ना, मिरची घातली ना, मिरची पावडर. अजून मी पावभाजी मसाला घातलाच नाही आहे. हे चांगलं ढवळून एकजीव करून घ्यायचं आणि नंतर पावभाजी मसाला घालायचा. आणि मीठ चव बघून मीठाने घालायचंच, कारण मगाशी आपण कांदा शिजताना 1च चमचा मीठ घातलं होतं. हा पावभाजी मसाला, 3 चमचे मी पावभाजी मसाला घातला आहे. आता थोडंसं त्याच्यात गरम मसाला घालणार आहे. गरम मसाला हा घरगुती गरम मसाला, आम्ही केला आहे, ते चांगली चव येण्यासाठी घालायचा. हा आता मालवणी भाजका मसाला पण दाखवलाय आम्ही, तो पण बघा तुम्ही व्हिडिओ. हे चांगलं ढवळून घ्यायचं आणि आता मग
ते वाळगं धुवून जरा पाणी घालायचं, कारण जरा एकदम ही घट्ट झाली आहे होय ना. आणि झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे चांगली त्याला आपण जो पावभाजी मसाला घातला त्याची पण चव उतरायला पाहिजे म्हणून. हे बघा, हे धुवून घातलं आहे पाणी. आणि हवं असेल तर आणि घालायचं पाणी. मला जर पातळ हवी असेल भाजी ना तर यामध्ये आणि पाणी घालायचं. आता चांगली ही ढवळून जरा आपण त्याला परत रटमट असं शिजायला पाहिजे की त्याला चांगली चव येईल, कारण पावभाजी मसाला नंतर आपण घातल्यानंतर शिजलेलीच नाही आहे. तर आणखीन हवी असेल पातळ तर नंतर गरम पाणी घालूया की म्हणजे पटकन होईल. तर आधी पहिल्यांदा आपण एवढीच भाजी चांगली शिजवून घेऊया. हे बघा, चांगला उकळ आला आहे आणि भाजी आपली तयार झाली आहे. का किती एकदम स्मॅश एकदम बारीक झालेली आहे भाजी. हां, आता काय करायचं, ह्याच्यामध्ये हा चिंचेचा कोळ, मला जसं आंबट हवं ना त्या पद्धतीने, कारण टोमॅटोने काय जास्त आंबटपणा येत नाही, ह्या चिंचेमुळेच एक चांगली त्याला आंबट गोड अशी चव येते. त्यासाठी चिंच घालायची आहे. तर मी हे मोठे 2 चमचे हा चिंचेचा कोळ घेतला, तो कोळ घातला आहे. आणि आता वरनं कोथिंबीर घालायची. कोथिंबीर भरपूर घालायची आणि बटर पण घालू शकता तुम्ही. आणि बटर पण घालायचं आहे, मला दाखवणार होते मी. बघा, चांगला सुवास येतो आहे भाजीचा, कारण पावभाजी मसाला मी घातलेला आहे त्यामुळे चांगला सुवास येतो आहे. आता भाजी आपली ही तयार झाली. तर काय करायचं, आपण या भाजीमध्ये आता मी गॅस काढते आणि आपण ही भाजी खायला घ्यायची आहे. तर मुंबईच्या रस्त्यावर मी ते तशी एकदम चव किंवा तसं होणार नाही, ते कलर पण येणार नाही, घरगुती पण आहे. हो हो. आणि ही दुसऱ्या दिवशी खायला अतिशय उत्तम लागते. तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर पण खाऊ शकता. थोडीशी घरगुती अशी पावभाजी आहे. मुलं भाज्या खात नाहीत ना, त्यांच्यासाठी हे तर अगदी चांगलं आहे, कारण ती भाज्या खायला बघत नाहीत. हे अशा भाज्यांचा पण हे अशा प्रकारे भाजी त्यांना करून दिली, सगळ्या भाज्या एकत्र उकडवून, तर नक्कीच मुलं ती पावभाजी म्हणून खातील आणि सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जातील. यावर तुम्ही चीज क्यूब आणून ते पण किसून टाकू शकता, ते पण छान लागतात. तर मित्रांनो, अगदी घरगुती पद्धतीने पावभाजी ही तयार झालेली आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे पावभाजी नक्की करून बघा. ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच चॅनलवरील इतरही विविध व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.